वर्णगंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गन्धसंभार योतेना धूपेना सुगन्धिना सुगन्धिना गन्धेना पूजयामि तथागत। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत धम्मदाता मार्गदाता धम्म विनायक महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्धाचा आदि मध्य व अंतिमही कल्याणकारी असणारा विश्व कल्याणकारी असा हा सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पुण्याची खेती करणारा पुण्यक्षेत्र असा आर्य कुसंघ बुद्ध धम्म आणि संघ या 24ही बुद्ध धम्म आणि संघ या 24ही त्रिरत्नाच्या ठाई असलेल्या या 24ही सद्गुणांचं स्मरण करून धम्मदायक धम्म नायक महान सम्राट अशोक आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीवार अभिवादन पंचांग प्रणाम करून रमाई बुद्धविहार नाचनगाव पुलगाव परिसरातील उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक उपासिकांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। आलवक सुत्तामध्ये आलवक यक्षाने आलवी नगरामध्ये असताना आलवक यक्षाने तथागत बुद्धाला एक प्रश्न विचारला होता। तो प्रश्न असा होता की सर्वोच्च धन कोणते, या जगातील सर्वोच्च धन कोणते? तर बुद्धाने यक्ष आलवकाला उत्तर दिले, हे यक्ष आलवका, या जगातील सर्वोच्च धन श्रद्धा आहे। श्रद्धा हे काय आहे? सर्वोच्च धन आहे। सद्दायं तर्तिं ओघं, सद्दायं तर्तिं ओघं म्हणजे श्रद्धेनं दुःख सागर भवसागर या भवचक्रातून या भवबंधनातून या मार बंधनातून मनुष्याला मुक्त होता येतं आणि निब्बाण परम सुखाचा साक्षात्कार करून घेता येतं। तर ही श्रद्धा मिथ्या श्रद्धा असू नये, अंधश्रद्धा असू नये, सम्मा श्रद्धा असावी। आणि श्रद्धा मिलिंद प्रश्न या जगप्रसिद्ध ग्रंथामध्ये श्रद्धेचे लक्षण सांगितलेले आहे। नागसेन भिक्खूंनी, भदंताचार्य नागसेन भिक्खूंनी श्रद्धेचे लक्षणही सांगितले आहे। श्रद्धेचे जे लक्षण सांगितले आहे की श्रद्धा ही प्रसन्नता उत्पन्न करते, श्रद्धा ही महत्वाकांक्षा उत्पन्न करत असते। म्हणून श्रद्धा बुद्ध धम्म संघाप्रतीची जी श्रद्धा ही सर्वोच्च श्रद्धा बुद्ध धम्म संघाप्रतीची श्रद्धा आपली असावी। तर आज आपण रठ्ठपालाची धम्मदीक्षा हे प्रकरण घेणार आहोत आणि उद्याचा जो भाग आहे तो गहन आहे, आपण चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर रठ्ठपालाची धम्मदीक्षा, माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत बरोबर? रठ्ठपालाची धम्मदीक्षा। तर बुद्धाच्या कालखंडामध्ये
ज्या अखंड जम्बूद्वीप भारतवर्षामध्ये 16 महाजनपद होती, 16 महाजनपद, आणि या 16 महाजनपदामध्ये कुरु नावाचं एक जनपद होतं. कुरु. आता कुरु जनपद कशाला समजायचं, तर कुरु जनपद म्हणजे आजचं हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली आणि आग्र्याचा भाग. म्हणजे दिल्ली, आग्रा, चंदीगड, पंजाब आणि हरियाणा या भागाला कुरु प्रदेश म्हणायचे. आणि या कुरु प्रदेशामध्ये स्वतः धम्मदाता अरहंत सम्यक संबुद्ध या कुरु प्रदेशामध्ये तथागत बुद्धांच्या अनेक भेटी झाल्या, अनेक प्रवचनं झाली या कुरु प्रदेशमध्ये. आता काही लोक त्याला कुरुक्षेत्र म्हणतात, त्यावेळी त्याला कुरु प्रदेश म्हणायचे. कुरुक्षेत्र हे अलीकडलं नाव आहे. आपल्याला माहित असेल की तथागत बुद्धांच्या जीवनामध्ये रठ्ठपाल नावाचा हा जो भिक्खू आहे, हा आजच्या हरियाणा, पंजाब मधलाच आहे, कुरु प्रदेशातला. त्याच्या गावचं नाव आहे तुल्लकोटित्त. या कुरु प्रदेशामध्ये तथागत बुद्धांनी कम्मास धम्म नगरीला महासती पठ्ठानाचा उपदेश केलेला होता. महासती पठ्ठान जो भगवान बुद्धांचा महासती पठ्ठानाचा पाठ तथागत बुद्धांनी याच कुरु प्रदेशामध्ये कम्मास धम्म नगरीला केलेला होता. याच कुरु प्रदेशामध्ये तथागत बुद्धांची जी अग्रभिक्खुनी आहे तिचं नाव आहे खेमा. बिंबिसाराच्या प्रमुख 500 राण्यांपैकीची प्रमुख राणी खेमा. ही खेमा सुद्धा कुरु प्रदेशातली, पंजाब प्रांतातली, हरियाणा प्रांतातली. आणखी एक कहाणी आपल्याला सापडते मागंदिया सुत्त किंवा सामावती सुत्तामध्ये. हे सामावती आणि मागंदियाची कहाणी सुद्धा, ही सामावती मागंदिया सुद्धा हीच या कुरु प्रदेशामधली आहे. आणि दुसरी गोष्ट की तथागत बुद्धांचं एकदा तथागत बुद्ध हरियाणा, आता हरियाणा कोणाला म्हणतात, हरियाणा म्हणजे आजचं हरियाणा आहे, पण जसं आपण महायान म्हणतो, हिनयान म्हणतो किंवा त्याला महायाना, हिनयाना म्हणतो, तर हे महायाना, यान या शब्दाचा अर्थ होते ज्ञान. यान, यान शब्द म्हणजे वाहनही होते पालीमध्ये, आणि यान या शब्दाचा अर्थ ज्ञानही होते. आजचं जे कुरु प्रदेशामधलं हरियाणा आहे ते हरियाणा नसून ते आर्ययाना आहे. आर्य, जसं संस्कृत भाषेमध्ये आर्य म्हणतात आणि पाली भाषेमध्ये आर्य म्हणतात, आर्य, म्हणून ते आर्ययाना आहे. आर्ययाना म्हणजे श्रेष्ठ ज्ञान ज्या ठिकाणी मिळत होतं, म्हणून त्याला आर्ययाना किंवा अरहंत भिक्खूंची भूमी असल्यामुळे त्याला अरहंत याना किंवा आर्ययाना हे उचित नाव होतं. आणि हा कुरु प्रदेशामध्ये एकदा काय झालं, या कुरु प्रदेशामध्ये भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर महान सम्राट अशोकांनी जे स्तूप बांधले, त्याच्यापैकी आजही तुम्ही पंजाब, हरियाणा प्रांतामध्ये गेले तर तुम्हाला प्रमुख 4 स्तूप प्रमुख आहे. एक पहिला स्तूप आहे चनेटी स्तूप, दुसरा स्तूप आहे संगोलचा स्तूप पंजाब हरियाणामध्ये, तिसरा आहे अग्रोवा महास्तूप आणि चौथा आहे कुरुक्षेत्र या ठिकाणी सुद्धा महास्तूप आहे. कुरुक्षेत्र ही कृष्णाची भूमी नसून बुद्धांच्या 84,000 महास्तूपांची भूमी आहे. आजही तिथे महास्तूप आहे कुरुक्षेत्रला. ब्रह्म सरोवर तट म्हणून त्या ठिकाणी महास्तूप आहे. आणि आणखी एक महास्तूप त्या ठिकाणी आहे पठाणकोट. हरियाणामध्येच भगवान बुद्धांनी सती पठ्ठानाचा उपदेश केला होता. आजही तुम्ही पंजाब हरियाणामध्ये त्या कुरु प्रदेशामध्ये पठाणकोट नावाचं आताही शहर आहे. पठाणकोटला बौद्धांच्या गुफा आहे, त्या बौद्ध गुफांवर कब्जा झालेला आहे पठाणकोटला. पठाणकोट, पठाण म्हणजे काय, प्रस्थान. भगवान बुद्धांनी महासती पठ्ठानाचा उपदेश त्या कुरु प्रदेशामध्ये केलेला होता. आजही त्याच्या नावाच्या खानाखुणा आपल्याला पंजाब हरियाणा प्रांतामध्ये सापडतात. म्हणून आज तिथे पठाणकोट हे नाव पडलेलं आहे, ते पाली शब्द आहे पठाणकोट. तर हे जे 4 स्तूप, महास्तूप महान सम्राट अशोकांनी तिथे
7व्या शताब्दीमध्ये युआन शांग नावाचे भिक्खूही त्या ठिकाणी येऊन गेले आणि त्या ठिकाणी सम्राट हर्षवर्धन असेल, सम्राट कनिष्क असेल, गुप्त राज्य असेल आणि हर्षवर्धन राजा असेल आणि मौर्य राज्यांनी त्या ठिकाणी सत्ता केलेली आहे आणि अनेक वेळा त्या स्तूपांचं रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे, बांधकाम झालेलं आहे. असं ते कुरु प्रदेश, या कुरु प्रदेशामध्येच ही घटना आहे. मी त्याचा थोडा भौगोलिक आणि सांस्कृतिक इतिहास सांगितला मी तुम्हाला कुरु प्रदेशाचा. तर या कुरु प्रदेशामध्ये महान कारुणिक तथागत भगवान बुद्धांचा जो शिष्य आहे त्याचं नाव आहे रठ्ठपाल. रठ्ठ हा पाली शब्द आहे. रठ्ठपाल याला संस्कृत भाषेमध्ये राष्ट्रपाल म्हणतात. राष्ट्रपाल, राष्ट्रपाल हा संस्कृत शब्द आहे आणि रठ्ठपाल हा पाली शब्द आहे. रठ्ठपाल आणि महारठ्ठ आपण जे म्हणतो का नाही, महारठ्ठ, महारठ्ठ हा शब्द सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये सापडते आणि महारठ्ठ हा शब्द श्रीलंकेमध्ये निर्माण झालेला महावंश दीपवंश ग्रंथामध्ये सापडते. या रठ्ठपालावरूनच महारठ्ठपाल आणि महारठ्ठपालावरूनच हे महाराष्ट्र असा शब्दाचा आपल्याला जुळवाजुळव करता येते. रठ्ठपाल किंवा त्याला आपण महाशब्द जर जोडला तर महारठ्ठपाल होते आणि महारठ्ठ म्हणजेच महाराष्ट्र असा शब्द निघू शकतो. आणि म्हणून या या रठ्ठपालाची घटना अत्यंत महत्वाची आहे. एकदा काय झालं, तथागत सम्यक संबुद्ध धम्मचारिका, धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत करीत तथागत बुद्ध श्रावस्तीवरून हरियाणा, पंजाब, दिल्ली, आग्रा आणि चंदीगड आजचे जे शहर आहे आधुनिक, याला कुरु प्रदेश म्हणायचे. या कुरु प्रदेशामध्ये तथागत बुद्ध आल्याच्या नंतर तथागत बुद्धांची धम्मदेसना झाली, गंभीर अशी धम्मदेसना झाली. त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहे त्या रौरव नावाच्या, त्या तुल्लकोटित नावाच्या नगरीतल्या राजाला त्या अत्यंत महत्वाच्या आहे गृहस्थी लोकांसाठी. तर तथागत बुद्ध त्या ठिकाणी येत असताना मी थोडं अल्पशयानं सांगण्याचा प्रयत्न करतो. अत्यंत महत्वाच्या घटना आहे. तर तथागत बुद्ध त्या ठिकाणी प्रवचनाला येतात, गंभीर धम्मदेसनेचा उपदेश करतात आणि सर्व लोक आपापल्या घरी निघून जातात. आणि त्या ठिकाणी एक युवक, लाडात वाढलेला, एकुलता एक मुलगा, धनाढ्यानं भरपूर असलेला मुलगा, ज्याचं आता नुकतंच लग्न झालेलं आहे, त्याला 2-2 पत्न्या सुद्धा आहे. कोणाला? रठ्ठपालाला 2 पत्न्या आहे. घरी धनधान्यांनी भरपूर आहे, धनाढ्य आहे, तो लाडात वाढलेला, सुखात वाढलेला, एकुलता एक, कधीही ऊन वारा पाऊस त्यानं पाहिलेला नाही. त्याच्या आईचा तो एकुलता एक आणि आपोका तारा आहे, म्हातारपणाचा आसरा आहे, काठी आहे. असा हा रठ्ठपाल जिथे ते प्रवचन चालू होतं भगवान बुद्धांचं त्याच्या गावामध्ये, तिथे तोही त्या प्रवचनामध्ये उपस्थित होता. तथागत बुद्धांचं त्याने प्रवचन ऐकलं आणि प्रवचन ऐकल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये अनित्यतेचा बोध उत्पन्न झाला आणि त्यालाही असं वाटलं की मी हे प्रवचित जीवन ग्रहण करावं, मीही भिक्खू जीवन ग्रहण करावं, मीही चिवर घ्यावं, मीही भिक्खू संघामध्ये प्रवचित व्हावं, ही त्याची मनोधारणा झाली. पण तथागत बुद्धांपुढे त्याची हिंमत नव्हती, त्या सर्व लोकांसमोर बोलण्याची हिंमत नव्हती आणि सर्व लोकांना जाऊ दिलं रठ्ठपालने. आणि रठ्ठपाल तथागतांपुढे गेला, तथागताला 3 वार पंचांग प्रणाम केला, अभिवादन केलं आणि हे तथागता, हे शास्ता, हे धम्मदाता, हे मार्गदाता, आपण मला भिक्खू संघामध्ये प्रवचित करा. मला हे प्रवचित जीवन जगायचं आहे, मला इथे निर्वाण सुखाचा लाभ घ्यायचा आहे. तथागत म्हणतात, तुझ्या माता पित्यांची, आई वडिलांची अनुमती तुला प्राप्त करावी लागेल. अनुमती म्हणजे काय? परवानगी. तुला परवानगी घ्यावं लागेल, तुझ्या आई वडिलांची अनुमती घ्यावं लागेल, तेव्हाच मी तुला प्रवचित जीवन देऊ शकतो, तुला भिक्खू बनवू शकतो. आता हा रठ्ठपाल घरी गेला आणि आई वडिलांना त्यांनी कथन केलं की मला प्रवचित जीवन जगायचं आहे, मला भिक्खू जीवन जगायचं आहे, मला भंतेजी बनायचं आहे, भिक्खू बनायचं आहे.
त्यांनी आपली इच्छा, आपली मनीषा त्यानं आपल्या आई वडिलांसमोर मांडली. त्यांच्या 2 पत्नीही होत्या, त्या पत्नींनी ते ऐकलं. त्याचे आई वडील काय म्हणतात रट्टपाला, हे रट्टपाला, अरे त्या प्रवज्जी जीवन जगण्याचा तो मनातून तो विचार काढून टाक. तू लाडात वाढलेला आहे, सुखात वाढलेला आहे. होत असेल पुढे जाऊन तू वृद्धापकाळ जवळ येत असताना, म्हातारपण जवळ येत असताना तू मात्र तसा निश्चय करू शकतो, संन्यासी भिक्खू बनण्याचा विचार मनात आणू शकतो. पण आता तुझं वय तरुण आहे आणि तू आमचा एकुलता एक आहे, लाडात वाढलेला आहे. म्हातारपणामध्ये आमचा आसरा कोण असणार? तुझ्या 2 पत्नी आहे, सगळं धनधान्य आहे, सगळा सोन्याचा खजिना घरामध्ये असताना हा संन्यासी प्रवज्जी जीवनाचा विचार मनातून काढून टाक. पण मात्र रठ्ठपालाची एवढी श्रद्धा असते. श्रद्धा कुणाला म्हणावं तर रठ्ठपालाची. आज तुमचा मुलगा जर तुम्हाला गाडी घेऊन मागत असेल तर तुम्ही गाडी घेऊन देता, मोबाईल मागत असेल तर मोबाईल घेऊन देता, त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करता, सर्व गोष्टी पूर्ण करता. आणि मुलंही ते त्याच पद्धतीने अट्टहास करतात. पण रठ्ठपाल असा एकमेव उदाहरण आहे, तो तथागतांचं हे निर्वाण परम सुख साधणार हे प्रवज्जित जीवन मागत आहे, प्रवज्जित जीवन स्वीकारण्याची अनुमती मागत आहे. आणि नंतर त्याचे आई वडील त्याचा खूप समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु रठ्ठपाल मात्र ऐकत नाही. तर रठ्ठपाल काय करतो, आपल्या अंगणामध्ये येतो आणि अंगणात आल्याच्या नंतर भर उन्हामध्ये तो आई वडिलांना काय म्हणतो, मी माझ्या अंगावरचे कपडे काढतो. आणि त्यानं खरोखरच आपल्या अंगावरचे कपडे काढले आणि तो अंगणामध्ये लोळण घ्यायला लागला उन्हामध्ये. आणि मी अन्नालाही शिवणार नाही, मी अन्न सेवन करणार नाही, मी पाणी पिणार नाही. बिना अन्ना पाण्यानं माझा जीव गेला तरी चालते, माझा जीव गेला तरी चालते, बेहत्तर आहे मी अन्न आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग करतो, माझा जीव गेला तरी चालते, मी या उन्हीमध्ये लोळण घेतो. असा त्याला तो खूप आग्रह करू लागला. आणि खरोखरच त्यानं त्या कडक उन्हामध्ये त्यानं लोळण घेतली आणि अन्न पाण्यात न खाण्या सेवन करण्याचा त्यानं निश्चय केला. त्याचे आई वडील एवढे त्रासून गेले, खूप समजावण्याचा प्रयत्न केला. आपल्याला एक माहित आहे, आई वडिलांना जी गोष्ट कधी कधी मुलं आणि मुली सांगत नाही ते मित्रांना सांगतात. आई वडिलांचं कधी कधी ऐकत नाही तर कधी कधी मुलं मित्रांचं ऐकतात. मग त्यांच्या आईला वाटलं की याच्या मित्रांनाच आता घरी बोलावून आणावं. आणि मग त्यांनी त्यांच्या रठ्ठपालांच्या मित्रांना घरी आमंत्रित केलं. आणि रठ्ठपालांच्या मित्रांना म्हणतात, तुम्ही तरी त्याला समजावून सांगा, तुमचं तरी तो ऐकेल. परंतु रठ्ठपालानं मात्र जी श्रद्धा त्याच्या मनामध्ये ठसली होती, बुद्ध धर्म संघाप्रती जी श्रद्धा उत्पन्न झाली होती, तर तो आपल्या त्या प्रिय मित्रांना सुद्धा ऐकत नाही, प्रिय मित्रांचंही ऐकत नाही, एवढा तो आग्रह करतो. शेवटी त्याचे आई वडिलांना त्याचे मित्र म्हणतात, तुम्ही चिवरामध्ये चिवर परिधान केलेला भिक्खू वेशामध्ये असलेल्या रठ्ठपालाला पाहू शकता. पण त्यानं अन्न पाण्याचा त्याग करून जर त्याचा जीव गेला, तो मृत्यूला प्राप्त झाला, तर तुम्ही मात्र रठ्ठपालाला कधीही पाहू शकणार नाही. लक्षात घ्या, पाहू शकणार नाही. कमीत कमी तुम्हाला चिवराच्या वेशामध्ये त्या भिक्खू जीवनामध्ये तुमच्या मुलाला, एकुलत्या एक मुलाला, रठ्ठपालाला पाहता येईल असं म्हणत आहे. शेवटी त्याच्या आई वडिलांनी त्या मित्रांची गोष्ट ऐकली रठ्ठपालाच्या. परंतु त्यांच्या आई वडिलांनी मात्र एक अट ठेवली होती, मी तुला रठ्ठपाला, आम्ही चिवर भिक्खू जीवनासाठी तुला परवानगी देतो, परंतु तथागत सम्यक संबुद्धांना तू जाऊन सांगायचं आणि तूही लक्षात ठेवायचं की तू भिक्षू बनल्याच्या नंतर, प्रवज्जित जीवन झाल्याच्या नंतर तुला आमची भेट गाठ घ्यायला यावं लागेल. ही अट जर तुला मान्य असेल तर तू प्रवज्जित जीवन, भिक्खू जीवन ग्रहण करू शकतो, आम्ही तुला अनुमती द्यायला तयार आहे. कोण म्हणत आहे असं? रठ्ठपालाचे आई वडील अनुमती देतो. आणि त्याने मग रठ्ठपालाने, तो उपासी होता, व्याकुळ झालेला होता अन्न पाण्यानं, त्यानं भोजन सेवन केलं, पाणी सेवन केलं, यथेच्छ पोटभर भोजन त्याने सेवन केलं.
त्याला इतका आनंद झाला आणि तो लगेच तथागतांकडे श्रावस्तीला गेला. आणि श्रावस्तीकडे गेल्याच्या नंतर त्याने त्या जेतवनारामामध्ये प्रवज्या धारण केली. 10 श्रामणेर प्रश्न, 10 सील, 10 सील, 10 श्रामणेर प्रश्न, 75 सेखीय नियम, 227 नियमाचं क्रमाक्रमाने त्याने प्रशिक्षण घेऊन, भिक्खू संघाचं धम्म आणि विनयाचं प्रशिक्षण घेऊन, प्रशिक्षित होऊन चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण झाल्याच्या नंतर तथागताला म्हणतात, सम्यक संबुद्धा, मी अनुमती मला घरून तेव्हाच मिळाली की जर आई वडिलांना तू भेटायला येशील तर. तथागता, तुम्हालाही दोष देतील माझे आई वडील आणि मलाही दोष देतील, म्हणून तथागता मला अनुमती द्या, मी माझ्या आईकडे जातो. आता माझ्या माता पित्यांची भेट घेतो. माझ्याशिवाय त्यांना कोणीच नाही, एकुलता एक आहो मी त्यांचा, माझ्या पत्न्या सुद्धा आहे, आणि म्हणून मी जातो. तथागत हे लोकविदू असतात, संपन्नू असतात, सर्वज्ञ असतात, त्यांना समजतं. तथागतांनी त्याच्या मनाची स्थिती, चित्ताची स्थिती ओळखली आणि तथागतांनी त्याच्या चित्ताची स्थिती जाणल्याच्या नंतर तथागत म्हणतात, रठ्ठपाल, मी तुला अनुमती देतो. आणि रठ्ठपाल मग त्या ठिकाणी तथागत बुद्धांना पंचांग प्रणाम करून निघून गेला. आणि तो कुठे आला पुन्हा? मग थुल्लकोटित नगरीमध्ये पुन्हा कुरु प्रदेशामध्ये आला. आणि कुरु प्रदेशामध्ये आल्याच्या नंतर सकाळी आल्याच्या नंतर तो एका राजाच्या उद्यानामध्ये थांबला. आपल्याला माहित आहे, सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्याच्या नंतर त्यांच्या कपिलवस्तूच्या राजवाड्यात गेले का? घरी गेले का? निग्रोधारामात थांबले होते, वडाच्या वनामध्ये. तसाच हा रट्टपाल तुल्लकोटित नगरीमध्ये कुरु प्रदेशामध्ये गेल्याच्या नंतर एका राजाचं उद्यान त्यानं बघितलं, गार्डन, बगीचा पाहिला, आणि त्याने एक भल्ल मोठं झाड पाहिलं आणि तिथे आपला त्यानं डेरा टाकला आणि तिथेच तो थांबला. आणि सकाळी त्याने चिवर परिधान केलं, मातीचे भिक्षापात्र घेऊन तो आता कुठे निघाला? त्याच्या गावामध्ये तो चारिका करासाठी, भिक्षाटन करण्यासाठी, पिंडपात करण्यासाठी निघाला. कोण? रठ्ठपाल. आता निघत असताना काय झालं? तो एकामागून एक घर मागत असताना तो आपल्या पित्याच्याही घरी गेला. आता पित्याच्या आमंत्रणाची त्याला वाट पाहायची नव्हती. त्याला असं वाटलं की माझे पिता मला ओळखतील आणि घरात बोलावतील, असा त्याचा उद्देश होता. आणि मग त्याच्या घरापासून जात असताना त्याच्या वडील केस विंचरत होते दरवाज्यावर. कधी कधी एखादी बाई तुमच्या संग बोलत असते दरवाजापाशी, मग तुम्ही केस विंचरत असता दरवाज्यावर. आणि कधी कधी एखादी बाई रस्त्यावर तुमच्या संग बोलून जाते, पण तुम्ही तिनं जर म्हटलं असेल कशी आहे काय आहे तर आपलं फक्त आपण शब्दाचा उच्चार देतो, पण तेवढं काही पाहत नाही, आवाजानं ओळखतो हीच आहे बा म्हणून. कधी कधी होते. तर रट्टपालाच्या वडिलाचंही तसंच झालं. तो दरवाजावर केस विंचरत होता आणि पुष्कळ दिवस झाले होते त्यांनी त्याच्या मुलाला बघितलं नव्हतं. तसंही जीवरामध्ये भंतेजी लोक सारखेच दिसतात, लक्षात घ्या. भंतेजी लोकांचं त्यांनी दाढीचे, मिशीचे, डोक्याचे केस काढले, ते काशाय पीत वस्त्र, ते भगव वस्त्र जर धारण केलं तर ते सारखेच दिसतात. आणि त्याच्या पित्याला काही ते ओळखायला आलं नाही. तो केस विचारता त्यानं पाहिलं, पण तितकं पाहिलं नाही. तो पुन्हा केस विंचरण्यामध्ये गुंतला आणि गुंता त्याला असं वाटलं का हा कुणीतरी भिक्खू आहे. त्यानं काही त्याच्या मुलाला ओळखलं नाही, त्यानं काही तेवढं काळजीनं बघितलं नाही आणि तो शिव्या द्यायला लागला. कोणत्या? असाच एक श्रमण, मुंडन केलेला, चिवर घेतलेला असाच एक श्रमण गौतम माझ्या गावात आला आणि माझ्या एकुलत्या एक मुलाला घेऊन गेला, माझ्या तरुण मुलाला घेऊन गेला. असं कोण म्हणत आहे? त्याचा वडील शिवीगाळ करत आहे, कठोर बोलत आहे. कोणाला? त्याच्याच पोराला. आता तो तिथंच थांबला, कारण बुद्धाला दोष लावला असता त्याच्या आई वडिलांनी. लक्षात घ्या ही कहाणी कशी आहे का. बुद्धाला कोणता दोष लावला असता त्याच्या आई वडिलांनी? म्हणजे बुद्धानं सुद्धा पाठवलं नाही. माता पित्यांची भेट म्हणजे घेण्यात येईल बा, घेऊ देता येईल या अनुमतीनं आम्ही त्याला प्रवज्जित जीवन दिलं, भिक्खू बनवलं. आणि रठ्ठपाल सुद्धा आपल्या आई वडिलांचा विचार न करता आला नाही. मी येऊन सुद्धा, दारामध्ये येऊन सुद्धा जर माझ्या आई वडिलांनी मला ओळखलंच नाही तर ते मलाही दोष लावतील, त्यांना दुःखही होईल आणि बुद्धालाही दोष लावतील.
बुद्धाच्या संघालाही दोष लावतील म्हणून. आता तुम्हाला एक विनय आहे, म्हणजे तुम्हाला म्हणण्यापेक्षा आम्हाला एक विनय आहे की कोणाच्याही दारामध्ये गेल्याच्या नंतर, भिक्षाटनाला गेल्याच्या नंतर कोणाच्याही दारामध्ये नीट लक्ष द्या, मुक राहावं लागतं. काय करावं लागतं? मुक राहावं लागतं. आता रट्टपालाला तर माहित होती ही गोष्ट, मुक राहावं लागते म्हणून, काहीच बोला लागत नाही चारिकेला गेल्याच्या नंतर. पण त्याला असं वाटलं आपण जर बोललो नाही तर कमीत कमी माझा आवाज ऐकून तरी घरचे लोक ओळखतील. आता नाही जरी बोलायचं आहे पण थोडंफार तरी बोला. पण तेवढ्यातच काय झालं, त्याची दाई मात्र रात्रीचा उरलेला शिळा भात फेकण्यासाठी आली. आता दाई म्हणजे कोण लक्षात घ्या, बुद्धाच्या ह्याच्यामध्ये पाहतो की जसं महाप्रजापती गौतमीनं दूध पाजलं, कोणाला? सिद्धार्थ गौतमाला लहानपणी, त्याची आई सोडून गेल्याच्या नंतर महामाया देवी. स्वतःचं नंद नावाचं बाळ गाईकडे दिलं तिनं दूध पाजण्यासाठी, आणि आपल्या बहिणीच्या मुलाला दूध पाजत आहे कोण? महाप्रजापती गौतमी. आणि नंद बाळाला कोणाकडे दिलं? दाईकडे दिलं दूध पाजण्यासाठी, संगोपन करण्यासाठी. तर असं आता त्याच्या घरी तो श्रीमंत होता, कोण? रट्टपाल. तर दाई म्हणजे काय? सेविका. दाई म्हणजे सेविका. त्याचे लहानपणी त्याचे तेलानं पाय मॉलिश केली असेल, त्याचं कपडे घालून देणं, त्याचा साज श्रृंगार करून देणं, त्याचा आंघोळ करून देणं, त्याला खाऊ चारणं. आईपेक्षा दाईकडे तो जास्त राहिलेला होता. आई घरीच तो, पण दाईच काय करत आहे? त्याचं संगोपन करत आहे. आणि दाई मग ते भात फेकण्यासाठी आली. त्याला माहित होतं की मी माझ्या आईपाशी तर राहिलो, पण दाई म्हणजे चांगल्या पद्धतीनं ओळखू शकते. आणि तेवढ्यात ती घरातून निघाली, रट्टपालाच्याच घरातून ती दाई निघाली. काय करत? भात फेकण्यासाठी निघाली. तर ते आता चान्सही मिळालेला आहे रट्टपालाला. तो काय म्हणतो, हे भगिनी, तो शिळा भात जर तू फेकणार असेल तर माझ्या भिक्षापात्रात टाक. कोण म्हणत आहे? रट्टपाल. भिक्षापात्रात टाक. आता त्याच्या वडिलाचं घर म्हणजे शेवटचंच घर झालं. त्याचं 2-4 घर त्यानं मागतलेच होते. आता हे घरातलं मागतलं, आता हे म्हणजे एवढ्या घरचं मागायचं पण शेवटचं आपल्या पित्याच्या घरचं घ्यायचं असं त्याची इच्छा होती. पण त्याच्या पित्यानं भोजन तर दिलं नाही, पण 2-4 शिव्या देऊन दिल्या. आणि मग तो भात दिला त्यांनी. आता तसा भात दिल्याच्या नंतर ते दाईला, आता ते भिक्षापात्रात वाढत असताना तिनं हात ओळखले, पाय ओळखले, चेहरा ओळखला, आणि सगळ्यात महत्वाचं तिनं आवाजही ओळखला. कोण? दाईनं. आणि रट्टपालाला हे हमखास माहित होतं की दाई मला पटकन ओळखते, कारण दाईपाशी तो जास्त दिवस राहिलेला होता. दाईनं त्याचं खूप संगोपन केलं होतं, आणि त्याच्या घरामध्ये ती चांगलीच होती. दाई कमी, पण तिला चांगलेच मानत होते त्या घरातले लोक. तर ती धावत पळत तिनं काय केलं, तो भिक्षापात्रामधलं ते भात वगैरे जे काही टाकायचा तो टाकला, आवाज ओळखल्या, तिनं पायाचं, हाताचं वगैरे सगळं चेहऱ्याचं निरीक्षण केलं, आणि ती दाई धावत पळत आतल्या रूम मध्ये गेली, खोलीमध्ये. धाकली मालकीन, मालकीन बाई, धाकले मालक आले. धाकले मालक म्हणजे कोण? रट्टपाल आले. हो का? तर ती मालकीन बाई माहिती आहे का काय म्हणते त्या दाईला? ही गोष्ट जर खरी असेल ना, म्हणते तुझी, माझा मुलगा, एकुलता एक मुलगा रट्टपाल खूप दिवसानं आला आहे माझ्या घरी, ही गोष्ट जर तुझी खरी असेल ना म्हणते, तर तू आजपासून आमच्या घरची दाई, दासी, नौकरीन राहणार नाही. आजपासून आम्ही तुला काय मानू? मुलगी मानू. तू आजपासून दाई राहणार नाही, आम्ही तुला मुलगी मानू, जर ही गोष्ट खरी असेल तर. कोणती? रट्टपाल घरी आले म्हणून. आणि त्याचे आई वडील निघाले, त्याचा बापही आला दरवाजावर, त्याच्या 2 पत्नी आल्या होत्या, सुंदर सुशील पत्नी, सद्गुणी पत्नी, आणि ते सगळा परिवार दरवाजावर आला. तैपर्यंत रट्टपाल झाडाखाली बसलेला होता, त्या उद्यानामध्ये भोजन खात बसलेला होता, आणि त्याचं भोजन आटोपलं होतं. बापानं त्याला दुरून बघितलं रट्टपालाला, आणि बापाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कशासाठी? की मी माझा सुपुत्र एवढ्या दिवसानं माझ्या दारात येऊन मी त्याला भिक्षा तर दिली नाही, पण उलट सुलट मी त्याला शिव्या दिल्या, कठोर बोललं, त्याला दुःख झालं, आणि माझ्या बाळानं, माझ्या घरी एवढं अन्न असून त्याला शिळा भात खावा लागला माझ्या घरचा, एवढं दुःख झालं. त्याच्या बापाच्या डोळ्यातून एवढ्या अश्रुधारा वाहू लागल्या रट्टपालाच्या. रट्टपाला, हे बाळा, मी तुला ओळखलं नाही रे, मला क्षमा कर.
मी तुला नाही ओळखू शकलो, क्षमा कर रट्टपाला. हे बाळा इथं बसू नको बाळा, घरी चल. रट्टपाल म्हणते नाही, माझं भोजन संपलं आता. हे रट्टपाल, हे बाळा ठीक आहे, तू आताच भोजन नाही, पण उद्याचं भोजन मात्र आमच्याकडे घे. रट्टपालानं मूक संमती दिली आणि त्याचे आई वडील घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी तयारीला लागले. तयारी अशी आहे, सुंदर ती कहाणी सांगतो आणि थांबतो. रट्टपालाच्या आई वडिलांनी आणि त्यांच्या पत्नींनी तयारी केली. रट्टपालाच्या आई वडिलांनी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणे लग्नामध्ये जे दागदागिने हिऱ्या मोत्याचे सोन्या चांदीचे घातले होते लग्नामध्ये, तेच दागदागिने घाला म्हणे, त्याला आवडल्या पाहिजे तुम्ही, म्हणजे पुन्हा त्याला मोहात पाडायचं, सोडून नाही गेल्या पाहिजे म्हणून. तुम्हाला माहित आहे सिद्धार्थ गौतमालाही तसंच केलं होतं, आहे की नाही? म्हणजे तुम्ही जे लग्नामध्ये जेवढे काही दागदागिने असेल तेवढे दागदागिने तुम्ही अंगावर घाला. दुसरी गोष्ट, रट्टपालाला कोणत्या रंगाचे कोणत्या कलरचे कपडे आवडते, भारी भारी कपडे घाला. होत असेल तर लग्नातले घाला, त्याला आठवण तरी आली पाहिजे. समजलं का तुम्हाला? दुसरी गोष्ट, त्याला कोणते कोणते पदार्थ आवडते, त्याला काय आवडते जेवणामध्ये, तर त्याच्या आवडीचे काय करा, पदार्थ करा. आणि रट्टपालाला कोणता मेकअप आवडते त्या पद्धतीनं तुम्ही सगळं सौंदर्य साज श्रृंगार करा, त्याच्या आवडीचे कपडे घाला, त्याच्या आवडीचं भोजन करा. आणि त्याच्या वडिलांनी काय केलं, त्याच्या आईच्या वाटणीचा एक ढीग, सोन्याच्या मोहराचा खजिना एक ढीग, जसे पाट मांडता का नाही तुम्ही घरी जेवायला आल्याच्या नंतर भंतेजीला, तर त्याच्या वडिलांना पाट नाही मांडले, त्याच्या आईच्या वाटणीचा एक हिश्श्याचा एक मोठा ढीग सोन्याच्या मोहऱ्याचा, दुसरा त्याच्या वडिलाचा, तिसरा त्याच्या पहिल्या पत्नीचा, आणि दोन पत्न्या होत्या, 2 ढिग ते सोन्याच्या मोहऱ्याचे, 2 ढिग 2 पत्न्याचे, त्याच्या वाटणीचं धन, त्याच्या आईच्या वाटणीचं एक धन, आणि तिसरं धन, चौथं धन ते, आणि 5वं धन, असे 5 ढिग मांडले. समजलं? आणि आल्याच्या नंतर पाय धुवायला वगैरे पाणी दिलं, भोजनदान वगैरे तर केलं, त्यांनी ताटं तर वाढले, पण ताटं वाढत असताना त्यांनी भोजन वगैरे केलं, ताटं वाढायचे, तर त्यानं काय केलं, ते पाट नाही वाढलं, तिथं बसायला पाट तर द्या लागत होता ना, पाट नाही दिली. या सोन्याच्या मोहऱ्याच्या याच्या ढिगावर बसा म्हणे रट्टपालाला. आणि रट्टपाल कसा बसन, कारण 10वं शिलाय भंतेजींना, कोणतं, जात रूप रजत पटी गहना वेरमणी सिक्खापदम समाधियामी. लक्षात घ्या, सिक्खापदम, हिरे माणिक मोती हे घेता येत नाही, आहे का नाही? तर भंतेजीकडं भगवान बुद्धाने ठेवलं नाहीये. जर भगवान बुद्धांनी म्हणलं असतं मातीचं नाही, कलईचं नाही, कांशाचं नाही, हे सोन्याचं भिक्षापात्र घ्या, तर बुद्धाला त्या काळात तिथे लोक हिऱ्याचे करून दिले असते. विशाखा होती, किती महान राजे होते बुद्धाच्या संपर्कात, हिऱ्या मोत्याचे, चांदीचे, सोन्याचे भिक्षापात्र दिले असते बुद्धाला. भिक्खू संघाला देऊ शकत नव्हते का? देऊ शकत होते, पण बुद्धाला वाटलं सोन्याचे भिक्षापात्र जर भिक्खूला तशी मी संधी दिली किंवा मी ते स्वीकारलं तर उद्या भंतेजीच्या मागे चोर लागतील, भंतेजीचा मर्डर होईल, भिक्षापात्रासाठी होईल का नाही, आणि भिक्खू लोक आसक्तीत पडतील, दागदागिन्यात पडतील, म्हणून बुद्धांना ते ठेवलं नाही. लक्षात घ्या. तर ते सोन्याच्या ढिग मांडण्यात आले ते मोहऱ्याचे. आणि मग रट्टपाल म्हणते, हे काय चालवलं तुम्ही, हे काय चालवलं तुम्ही, मी तुमच्या घरी भोजनासाठी आलो, तुम्हाला मी भोजनासाठी म्हणत आहो. तर नाही, रट्टपाल बाळा म्हणते, तू घरी ये रे, तू घरी ये, हे एवढे मोठे सोन्याच्या ढिगाचे खजिने आहे, याचा तू उपभोग कर, हे तुझ्यासाठीच आहे. तू नाही तर मग आम्हाला याचा काय उपयोग, तू नाही आहेस तर या सोन्याच्या ढिगाचा खजिनाचा आम्हाला काय उपयोग, तू एकुलता एक आहे, आमच्या आकोका तारा आहे, आमचा म्हातारपणाचा आसरा आहे, तूच नाही तर या ढिगाचा आम्ही काय करू. हे रट्टपाल बाळा, अरे परत ये, म्हणजे पुन्हा त्याला घरी आणण्याचा प्रयत्न करत आहे, गृहस्थ जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. कोण? त्याचे आई वडील, त्याचे आई वडील. शेवटी रट्टपाल काय म्हणतो, या हिरे माणिक मोत्यापेक्षाही मला बुद्धाचा धम्म, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नांच्या व्यतिरिक्त जगात कोणतं सर्वश्रेष्ठ रत्न नाही आहे. आणि हे कोणते रत्न, हे रत्न तर चोर चोरून नेते, या रत्नानं तर जीव जाते, हे रत्न माझ्यासाठी काहीच नाही. मला कोणते अनमोल रत्न मिळाले, बुद्ध, धम्म, संघ हे अनमोल रत्न मिळाले. हे कोणतं भौतिक सुख, मला निब्बाण परम सुख प्राप्त झालेलं आहे, आणि त्या रत्नाची बराबरी करू शकत नाही. हे वाले काय करा म्हणते, तुम्ही याचं गाठोडं बांधा, या सोन्याच्या मोहराचं गाठोडं बांधा,
आणि नदीमध्ये शिरवून द्या. कट करा तिथं. तर तथागत बुद्धांनी तो जो ते रठ्ठपालांनी काय केलं, आई वडिलांना सांगितलं, तुम्ही मला भोजनासाठी आमंत्रित केलेलं आहात, तुम्ही भोजनासाठी मला पाचारण केलेले आहात, मला भोजन द्यायचं असेल तर द्या, मला त्रास देऊ नका. आणि त्याच्या आई वडिलांनी ठीक आहे बाळा म्हणे, तू आलास भोजन कर, ठीक आहे आम्ही थांबतो. रठ्ठपालानं भोजन केलं, लक्षात घ्या. आणि मग रठ्ठपाल त्या ठिकाणाहून भोजनदान ग्रहण केल्याच्या नंतर रठ्ठपाल त्या राजाच्या उद्यानामध्ये गेला. राजाच्या उद्यानामध्ये गेल्याच्या नंतर राजानं सकाळी सकाळी आपल्याला सेवकाला सांगितलं की त्या राज उद्यानाची देखरेख करण्यासाठी किंवा त्याची पाहणी करण्यासाठी तू जा. तर राजाचा सेवक गेला. तर राजाच्या सेवकाला तिथं रठ्ठपाल ध्यान अवस्थेमध्ये झाडाखाली दिसला आणि त्याच्या चेहऱ्यावरची आभा. तर तो सेवक धावत पळत आला राजाकडे आणि राजाला काय म्हणते, हे राजा, ज्याची गावामध्ये चर्चा चालू आहे, रठ्ठपाल युवा तरुणाची जी चर्चा चालू आहे, रठ्ठपाल आपल्याच राज उद्यानामध्ये थांबलेला आहे. तर राजाला असं वाटलं की आपणही त्याच्या भेटीसाठी गेलं पाहिजे ना. त्या राज उद्यानाचा मालक असलेला तो राजा त्यांनी आपला रथ जुंपला आणि आपल्या सेवकासहित तो तिथे गेला. कुठे? त्याच्या राज उद्यानामध्ये. आणि गेल्याच्या नंतर रठ्ठपाला त्यांनी रथ काही अंतरावर रथ ठेवला आणि तो रठ्ठपालाकडे चालत गेला. रठ्ठपालाकडे चालत गेल्याच्या नंतर रठ्ठपालाकडे चालत गेल्याच्या नंतर रठ्ठपाल त्याला विचारत आहे, रठ्ठपालाला राजा विचारत आहे, तो कुरु प्रदेशाचा राजा विचारत आहे, हे युवका, हे तरुणा, हे रठ्ठपाला, काही लोक हे प्रवजित जीवन घेण्याचा एक उद्देश असतो. प्रवजित होण्याची काही कारणं असतात, काही समस्या असतात. तुला कोणत्या समस्या आहे की तुला हे प्रवजित जीवन घेऊशा वाटलं? मला असं वाटतं की प्रवजित जीवन हे संन्यासी जीवन, हे जे संन्यासी जीवन आहे, हे 4 गोष्टीनं लोक गृहत्यागी बनतात. आपल्या घरादाराचा त्याग करतात, वैराग्य धारण करतात. कोणत्या 4 गोष्टी? तथागत बुद्धाच्या नाही, त्या राजा विचारत आहे रठ्ठपालाला, ह्या 4 गोष्टीमुळे लोक वैराग्य धारण करतात, सर्वस्व सुखाचा त्याग करतात, घरदार सोडतात, प्रिय नातलगांचा त्याग करतात, रक्ताचे नाते संबंधी सोडतात. या 4 गोष्टीमुळे पहिली गोष्ट सांगितली राजानं, कोणती? म्हातारपण. कोणती? म्हातारपण. म्हातारपणामुळे काही लोक गृहत्याग करतात, वैराग्य धारण करतात. म्हातारपणाचं दुःख प्रत्येकाला सोसावत नाही. आणि या म्हातारपणाचं दुःख भोगत राहण्यापेक्षा भिक्खू बनलेलं कधीही चांगलं आहे. म्हणून म्हातारपणाची ही समस्या बघून तो प्रवजित जीवन, भिक्खू जीवन ग्रहण करतो. समजलं? पहिलं कारण कोणतं सांगितलं? याच्यामुळे लोक प्रवजित वैराग्य जीवन धारण करतात. दुसरं कारण आजारपण. नेहमी तब्येत बरोबर राहत नाही, म्हणून आजारपणाच्या कारणामुळे सुद्धा अनेक लोक वैराग्य जीवन, भिक्खू जीवन ग्रहण करतात. आणि तिसरं कारण सांगितलं, प्रिय नातलगाचा मृत्यू. प्रिय नातलगाचा मृत्यू. तर प्रिय नातलगाचा मृत्यू म्हणजे काय? जवळचे सगळेच रक्तसंबंधी, नातेसंबंधी नातलग जर मरण पावले, आता आपल्याला कोणच नाही, आपले सगळे नातेवाईक मरण पावले, आता आपल्याला या जगात कोणीही नाही, म्हणून त्याला प्रिय नातेवाईक, प्रिय रक्ताचे नातेवाईक जर मरण पावले त्याच्या कुटुंबातले, तर त्याला वैराग्य, भिक्खू बनूशा वाटते. हे एक कारण. आणि 4थं कारण सांगितलं, गरिबी, दारिद्र्य. म्हणजे गरिबीचं संकट आलं, दारिद्र्य आलं किंवा कर्जबाजारीपणा वाढले गरिबीमुळे, तर गरिबी, दारिद्र्य हे सुद्धा वैराग्य निर्माण करू शकत असतं माणसामध्ये. तर ह्या 4 गोष्टी, एक आजारपण, म्हातारपण, आणि एक गरिबी, दारिद्र्य म्हणू शकतो आपण त्याला, आणि एक प्रिय नातेवाईकाचा मृत्यू, याच्यामुळे कुठलाही मनुष्य वैराग्य करायला तयार होत असतो. मला असं म्हणायचं आहे रठ्ठपाला, तुझ्याकडे तर तू म्हाताराही नाही आहे, तुझे काळेभोर केश आहे,
तुझे सुदृढ भाऊ आहे, तू युवा आहे, तरुण आहे, तुला 2-2 पत्न्या आहे, म्हणजे तू तरुण आहे, म्हातारपण नाही आहे तुला. दुसरी गोष्ट, तुला कुठला आजारही नाही, तू धष्टपुष्ट आहे, तुझी शरीरयष्टी चांगली आहे, धडधाकट आहे, तू आजाराने व्यथित नाही आहे. आणि मला म्हणायचं आहे, तू गरीबही नाही आहे, तुझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, एकुलता एक आहे, सोन्याचा खजिना आहे तुझ्या घरी, काही कमी नाही तुझ्या घरी, तू श्रीमंतीत वाढलेला आहे, श्रीमंती आहे तुझ्याकडे. आणि चौथं, तुझे नातेवाईकही अजून जिवंत आहे, तुझे आई वडील, तुझ्या 2 पत्न्या, तुझे प्रिय नातेवाईकही जिवंत आहे. या 4ही गोष्टी असतात माणसाला वैराग्य धारण करण्यासाठी, पण या 4ही गोष्टी तुझ्याकडे आहे. मग तुला बुद्धाचं असं काय आवडलं, बुद्धाचं असं तुला काय बघितलं, बुद्धाचं असं तुला काय पटलं, काय समजलं, बुद्धाचं काय तुला एवढं आवडलं की तू हे भिक्खू जीवन ग्रहण केलेलं आहे. बुद्धाचं तुझ्या काय याचं लक्षात आलं, काय समजलं, काय तुझ्या लक्षात आलं की तुला हे वैराग्य धारण करून भिक्खू बनूशा वाटलं. त्याचं पहिलं कारण सांगते, ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे मानवी जीवनासाठी. त्या तुम्ही आपण लक्षपूर्वक आहे का, मानवी जीवनासाठी तुला असं काय बुद्धाचं समजलं, तुला बुद्धाचं असं काय आवडलं, काय लक्षात आलं की तुला हे वैराग्य भिक्खू जीवन ग्रहण करूशा वाटलं, या सर्वस्व सुखाचा त्याग करूशा वाटला. तर तुला असं बुद्धाचं काय समजलं, तर ऐका म्हणते राजा. पहिली गोष्ट, हे जग अनित्य आहे आणि सतत परिवर्तनशील आहे. हे जग कसं आहे, अनित्य आहे. आज मनुष्य बालक आहे, उद्या तरुण युवक होतो, तो म्हातारा होतो, वृद्ध होतो आणि मृत्यूला प्राप्त होतो. हे जग अनित्य आहे आणि सतत परिवर्तनशील आहे, म्हणजे बदलणारा आहे, क्षण प्रतिक्षण बदलणारा आहे. जे जे आपण या डोळ्यांनी बघतो, जे जे पाहतो, ते काय आहे, अनित्य आहे. आज केस काळे भोर आहे, उद्या ते पांढरे होणार. तुम्हाला माहित आहे, तुमच्या आयुष्यामध्ये आरशामध्ये पाहत असताना जसं तुमचं वय झुकत आहे, तुमचं एक केस जरी पिकलं ना तर तुम्हाला दुःख होते. पाहिलं तर एक केस जरी पिकलं तरी तुम्हाला दुःख होते दिवसभर. माझं केस पिकलं, झालं आता मी म्हातारा, झाली मी म्हातारी. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते काळा आणता पुन्हा लावता, 8 दिवसानं पुन्हा पांढरं होते. बुद्धाचं सत्य स्वीकारायला तयार नाही, अनित्य आहे म्हणतात बुद्ध. काळे कितीही करा पण ते पांढरं होणार म्हणजे होणार. हा अनित्यवाद स्वीकारला पाहिजे. हे जग अनित्य आहे म्हणजेच काय, या डोळ्याची नजर कमी होणार आहे, कमर वाकणार आहे तुमची, दाताची फणी पडणार आहे, पंक्ती पडणार आहे, डोळ्याची नजर कमी होणार आहे, कान बहिरे होणार आहे तुमचे. समजलं का? तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव पार्ट काय होणार आहे, खतम होणार आहे. लक्षात घ्या. तुमच्या घरची टीव्ही नेहमी जर म्हणजे हे होत राहिली, खराब होत राहिली, तुम्ही काय करता, इले खर्च लावण्यापेक्षा म्हणा इले आता नवीनच घेऊन टाका किंवा इले इकून टाका भंगारमध्ये, आहे का नाही? तर तसंच तुमच्या शरीराचं आहे, आपल्या शरीराचं आहे, मनुष्याच्या शरीराचं एक एक पार्ट, एक एक अवयव, एक एक पार्ट. कोणाचे कान आधी जातात, बहिरे होतात, काय कोणाची नजर जाते, कोण कमरीत वागते का नाही, कोणाचे केस पहिले पिकते, कोणाचे दात पहिले पडते, कोणाचे गाल खोल जाते. हे सगळं होत असते आणि सगळं हे अनित्य आहे, नश्वर आहे. तर हा अनित्यतेचा भाव आपण स्वीकारला पाहिजे. हे बुद्धाचं मला समजलं की हे शरीर अनित्य आहे, नश्वर आहे, दुर्गंधीचं घर आहे, 9 छिद्राचा फोड आहे, आतून बाहेरून दुर्गंधीनं भरलेला आहे. लक्षात घ्या. हे संपूर्ण शरीर कसं आहे, दुर्गंधीचं माखलेलं आहे, रोगाचं घर आहे, शोकाचं घर आहे, अंदर बाहेर दुर्गंध आहे. हे 9 छिद्राचा दुर्गंधी, या 9 छिद्रातून दुर्गंध वाहत असते. हा भाव मला बुद्धाकडून समजला, म्हणून मला हे प्रवचित भिक्खू जीवन ग्रहण करूशा वाटलं. दुसरी गोष्ट सांगते राजाला. ती दुसरी गोष्ट अशी आहे की या जगाचा कोणीही सृष्टीकर्ता, रक्षण करता, ईश्वर परमेश्वर कोणीही अल्लाह गॉड नाही. काहे? या जगाचा कोणीही सृष्टीकर्ता, पालन करता, रक्षण करता, ईश्वर देव परमेश्वर अल्लाह गॉड नाही. आपलं रक्षण आपल्यालाच करावं लागतं, आहे का नाही? तुम्ही पाहिलं असेल, कोरोना महामारी आली होती, एकही 33 कोटी देवी देवता आहे म्हणतात आणि तेही गायीच्या पोटात राहते म्हणते. एखाद्या माणसानं जायचं गायीचं पोट कापाचं, मंदिरामध्ये इकडे तिकडे शोधण्यापेक्षा
सगळं देवतागण, ते 33 कोटी देवतागण कुठं राहते म्हणते? गायीच्या पोटामध्ये. म्हणून ते गायीचं शेण, गायीचं गोमूत्र पवित्र आहे माणसापेक्षाही. म्हणून ते गायीचं गोमूत्र आणि शेण कुठं टाकलं होतं? महाडच्या चौदार तळ्याचं पाणी बाटलं होतं. बाबासाहेबांनी स्पर्श केला होता, तर अस्पृश्य लोकांनी स्पर्श केला होता. म्हणून ते विटाळलेलं महाडचं पाणी पवित्र करण्यासाठी त्या गायीचं शेण आणि गोमूत्र टाकलं होतं ब्राह्मणांनी. ते पंचगव्य टाकलं होतं. बघा, गायीच्या शेणाला आणि गोमूत्राला महत्व आहे, पण माणसाला महत्व नव्हतं, है की नाही? तर कुठे राहतात म्हणते? गायीच्या पोटामध्ये, है की नाही? 33 कोटी देवता. पण कोरोनामध्ये एकही धावून आला नाही. तुम्हाला माहित आहे कोण धावून आलं? डॉक्टर धावून आल्या, नर्स धावून आले, शेजारी धावून आले. लोकांनी एकामेकांना भोजन दिलं का नाही? मग हे देवी देवता ईश्वर कुठं गेले होते? रक्षण करता, पालन करता. त्याच्या इशाराशिवाय झाडाचं पानही हालत नाही म्हणतात नाही लोक. पण कोरोनामध्ये मला तर असं वाटते, कोरोनामध्ये एक तर गंजी पत्ता खेळत बसले असतील, नाहीतर मग ते काय म्हणते त्याला, भांग पिऊन बसले असतील, असं तरी मला वाटते. तर या जगाचा कोणीही रक्षण करता नाही, पालन करता नाही, हे मला समजलं. तुमचा आहे का भरोसा? कुणीतरी रक्षण करताय, तो पाहत आहे, त्याचं लक्ष आहे माकडं, त्याच्याच हातात आहे सगळं काही, त्याच्याच हातात दोरी आहे, तोच लक्ष ठेवते, तोच बरोबर करते. काही लोक काय म्हणते? देव बरोबर करते, आहे का नाही? असलं देवच बरोबर करते. घरामध्ये बिमाऱ्या आल्या तर देवानंच आणल्या, घरात सुखही आणलं तर देवामुळेच आलं, आहे का नाही? पण स्वतःच्या प्रयत्नावर तो भरोसा करत नाही. तर या जगाचा कोणीही रक्षण करता, सृष्टी करता नाही. हे बुद्धाचं वचन मला समजलं, आवडलं, मला पटलं, म्हणून मी हे प्रवज्या जीवन धारण केलंय. समजलं. दुसरं कारण कोणतं? पहिलं कारण, हे जग अनित्य आहे, सतत परिवर्तनशील आहे. दुसरं, या जगाचा कोणीही रक्षण करता, सृष्टी करता, पालन करता कोणीही देव ईश्वर नाही. तिसरी गोष्ट, आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. तिसरी गोष्ट कोणती समजली बुद्धाकडून? सांगा. आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. लक्षात घ्या, सोडूनच जावे लागते. म्हणून तर भगवंतांनी धम्मपदामध्ये म्हटलंय, पुत्तंग मत्ती धनंग मत्ती इति बालो विहयती अत्तहि अत्तनो नत्थी पुत्तो पुत्तंग पुत्तो धनम. हे मूर्ख माणसा, माझे धन माझे धन, माझा पुत्र माझा धन, माझे पुत्र माझा धन, माझे धन माझा पुत्र, असं जे तू म्हणत आहेस ना, तुझ्या स्वतःच्या शरीरावरही तुझी हुकूमत चालत नाही, तर कुठलं धन आणि कुठलं पुत्र? आपली कशावरही मालकी चालत नाही, आपल्या शरीरावरही मालकी चालत नाही, तर कुठला पुत्र आणि कुठलं धन? म्हणून तर हिंदीमध्ये ते म्हणाय, मेरा मेरा क्या करता है, पुत्र मेरा धन मेरा, काहे सोच कर दुःख पाता रे, जब शरीर तक नहीं तेरा. पुन्हा सांगतो, पुत्र मेरा धन मेरा, म्हणजे पुत्र मेरा धन मेरा, जब शरीर तक नहीं तेरा, काहे सोच कर दुःख पाता रे, जब शरीर तक नहीं तेरा. मेरा मेरा क्या करता है, पुत्र मेरा धन मेरा. हेच ते धम्मपद आहे. आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावं लागते. आता काय काय मागे सोडून जावं लागते तुम्हालाच माहित आहे. आपल्या शरीरावर आपली मालकी नाही आहे का? असं कसं हे मम्मी शरीर बुड्ढा होतं तर पाहतोच आता, असं म्हणू शकता का तुम्ही? जन्माला आले तर तुम्ही म्हातारे होणार म्हणजे होणार, बुड्ढे होणार म्हणजे होणार, तरुण राहणार नाही. लक्षात घ्या. तर आपली कशावरही मालकी नाही म्हणजे तुमची गाडी असेल, बंगला असेल, हिरे जवाहरात असेल, बँक बॅलन्सचे पैसे असेल, तुमच्याकडे गाई गुरं असेल, बैल असेल, घरदार असेल, दागदागिने असेल, तुमची कोंबडी बकरी असू द्या, त्याच्यावरही तुमची काय नाही मालकी नाही. सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. ही तिसरी गोष्ट बुद्धाची मला समजली, पटली, आवडली, लक्षात आली आणि चांगल्या पद्धतीने लक्षात आली. म्हणून राजा मी प्रवज्यात जीवन धारण केलं. समजलं का? तिसरं तुम्ही म्हणता या घराची मालकीन मी, या प्लाटाची मालकीन मी, याही घराची मालकीन मी, त्याही घराची मालकीन मी, वावराची मालकीन मी. बुद्ध म्हणते स्वतःच्या शरीरावरच आपली मालकी नाही, तर कुठलं धन न कुठला पुत्र?
सगळं माझं माझं डोईवरचं ओझं आहे, लक्षात घ्या. आणि चौथी गोष्ट सांगतो शेवटची आणि थांबतो या ठिकाणी. चौथी गोष्ट राजाला सांगत आहे रठ्ठपाल, हे जग तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे दुःखात सापडलेले आहे. या जगात दुःख काय आहे? या जगात दुःख कशामुळे आहे? तृष्णा. तृष्णा म्हणजे आसक्ती, लालसा, आवरटपणा, लालसा, लोभ, इच्छा, पाहिजे पाहिजे घे, पुन्हा पाहिजे. एक इच्छा पूर्ण झाली का दुसरी इच्छा तयार राहते. सायकल घेतली का टू व्हीलर घेऊशा वाटते, टू व्हीलर घेतली का फोर व्हीलर घेऊशा वाटते, फोर व्हीलर घेतली का ट्रक घेऊशा वाटते, ट्रक घेतला का विमान घेऊशा वाटते. तर आपण पाहू पाहू करतो. महिलांचं तसंच आहे, आसक्ती. बाजारामध्ये तर गेली बापा मी थैला घेऊन, पण दिसली साडी लटकून, या रंगाची नाही आहे वाटते, ही काटा पदराची आहे. म्हणजे गेलो दुसऱ्या कामासाठी, साडी लटकून राहतेच, तर दुकानदार ठेवतेस आणि तुमची इच्छा तृष्णा जागृत होते, घेऊ का? तर यालाच म्हणते तृष्णा. आलं का लक्षात तुम्हाला? या तृष्णेला, इच्छेला कधीही अंत नाही. मरेपर्यंत इच्छा करायच्याच नाही असं नाही, इच्छा करायच्याच नाही असं नाही, परंतु इच्छेला मर्यादा असावी, आहे की नाही? इच्छा कधी, काही काही लोक म्हणते माहित आहे का, शेवटची इच्छा राहिलीच, तिचं पाणी पडायचं राहिलं, त्याची इच्छा होती. बुडा मरण पावला तर बुड्याची मटण खायची, रोट्या खायची इच्छा होतीच. बुडा असाच गेला माय, बुड्याची इच्छा होती, बुड्याची तृष्णा होती, रोट्या मटण खाऊन मरायची, पण नाही खाल्लं माय, लढत बसतात लोक, आहे का नाही? वही गावते एक तर बाई, रोट्या लोट्या म्हणे माय, रोट्या रोट्या म्हणे वो, दारू मटण मटण म्हणे माय, रोट्या रोट्या म्हणे माय, मटण मटण म्हणे माय. बुड्याची इच्छा राहून गेली माय, रोट्या मटण खायची, अशी लोकांची इच्छा राहते. पाहिलं ना तुम्ही असं? तर बुद्धानं सांगितलंय तृष्णेला कधीही अंत नाही. गड्ड्यात जातपर्यंत, खड्ड्यात जातपर्यंत तुमच्या इच्छा कधीही संपत नाही, लक्षात घ्या. म्हणून तृष्णाच या जगामध्ये दुःखाचं कारण आहे. समजलं का? तृष्णा, आसक्ती, लालसा, लोभ, आवरटपणा, पाहिजे पाहिजे नावाची वृत्ती, लक्षात घ्या. समाधानाचं जीवन नाही. समाधानी फक्त बुद्धच होऊन गेले या जगामध्ये. फुल स्टॉप दिला त्यांनी आपल्या तृष्णेला आणि इच्छाला, फुल स्टॉप. ज्यांच्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा संपलेल्या आहे त्याला कायचं दुःख? तुम्हाला तर दुःख आहे. कोणतं? हे झालं का ते झालं का ते झालं का ते. काही काही लोकांना तर एकच ठरवलं आहे, लोकांना पैसा कमवायचा कसा, हे 3 शब्द पाठ केले. त्याच्या पलीकडे काही धम्म नाही, समाज नाही, संविधान नाही, महाबोधी महाविहार नाही, काहीच नाही, आहे की नाही? काय करायचं आपल्याला? घर भरण दार भरण. तर अशा पद्धतीचं नाही आहे, लक्षात घ्या. या तृष्णा आपल्या समाप्त झाल्या पाहिजे. तृष्णा मुक्त जीवन जगणं म्हणजेच निब्बाणाचं सुख भोगणं आहे. आलं का लक्षात तुम्हाला हे? तर हे जग तृष्णेच्या आधी गेल्यामुळे दुःखात सापडलेलं आहे का नाही? मी 1 मिनिट बोलतो की बघा, काही लोक मरत असताना डोळ्यामधून जीव जाते, डोळे उघडे राहते काही लोकांचे. पाहिले का तुम्ही? काही लोक मग माहित आहे का, ते अज्ञानपणामध्ये म्हणतात डोळ्यातून जीव गेला. काही लोक तोंड फाडून मरते असे, तर काही लोक म्हणते तोंडातून जीव गेला, म्हणतात का नाही असे. तर काही लोकांना ते मलमूत्र, काही लोक मलमूत्र करून मरते, मलमूत्र. तर काही लोक म्हणते मागून इकडून तिकडून गेला मसंजीव, अशा पद्धतीचं. तर लक्षात घ्या, हेच ते लोक तृष्णायुक्त लोक. आणि तृष्णायुक्त लोकांचं लवकर शरीर तैट येते, लक्षात घ्या. बुद्धाचं आलं होतं का? 7 दिवस राहिले होते तरी दुर्गंध सुटला होता का? तुमच्या शरीराला, मनुष्याच्या शरीराला कुत्र्यापेक्षाही दुर्गंध आहे, एवढा दुर्गंध आहे, लक्षात घ्या. आणि तुमचं शरीर लवकरच ताट येते. बुद्धाचं नाही आलं होतं, कारण ते अंदर बाहेर शुद्ध होते, तृष्णामुक्त होते. ते डोळ्यातून वगैरे काही जीव जात नाही, तोंड फाडून वगैरे जीव जात नाही, यालेच म्हणते इच्छा. असं तोंड फाडून, लक्षात घ्या. डोळे पाडून हेच लोक समजायचे. हावरट यायचं घरामधून, घरादारामधून, दागदागिन्यांमधून, पैसे अडकांमधून, नात्यामधून, कोंबड्या बकऱ्यांमधून, बैलामधून, आणि घरादारामधून याचं जीवच नाही निघाला, इच्छाच नाही निघाली, याच्या तृष्णा राहून गेल्या. हे असे हावरट लोक. म्हणून बुद्ध हसत हसत जन्माला आले, म्हणतो का नाही असं, हसत हसत ते जन्माला आले आणि हसत हसत त्यांनी जगाचा निरोप घेतला. आणि तुम्ही लोक लढत लढत जन्म घ्या आणि लढत लढतच मरा. ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही शेवटच्या समयी, पश्चाताप नाही, त्याचं मरण चांगलं.
लक्षात घ्या. बुद्ध तुम्ही ऐकलं का बुद्ध लढत लढत आले म्हणून? बाकीचे लोक लढत येतात का नाही, आणि लढलं नाही तर काही लोक निचोंडे घेतात, काऊन नाही लढत, मग काहीतरी झालं तर नसेल बाळाला. पण बुद्ध लढत लढत आले नाही आणि लढत लढत गेले नाही. बुद्धाचं मरण पा कसं बादशासारखं असे हात आहे, तर रडत रडत गेले बुद्ध. तर तसंच रडत रडत जरी आलं असेल पण रडत रडत जायचं नाही तुम्हाला. याची साठी करावा अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावया. आपलं सुगतीचं सद्गतीचं मरण झालं पाहिजे. आपले कुशल कर्म पुण्य कर्मच आपल्या इथं राहत असते, सोबत येत असते. म्हणून धन काय आपल्या सोबत येणार नाही, लक्षात घ्या. म्हणून धनाची, या धम्माच्या ज्ञानाची अविनाशी धन जमवा. ते चोरही चोरून नेत नाही आणि त्याची भीती वाटत नाही काही चोरीला जाण्याची. म्हणून अविनाशी धम्माचा धन आपण कमवा. तृष्णा करायच्याच नाही, पण तृष्णा कधीही संपुष्टात येत नाही आणि तृष्णेमुळेच मनुष्य दुःखात सापडलेला आहे. म्हणून ह्या 4 गोष्टी मानवी जीवनासाठी महत्वाच्या आहे, ज्या राजाला रट्टपणाने सांगितल्या, म्हणजेच बुद्धाच्या आहे. कोणत्या? हे जग अनित्य आहे, सतत परिवर्तनशील आहे. एक. दुसरी, या सृष्टीचा रक्षण करता पालन करता कोणीही नाही. तिसरी, आपली कशावर मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. आणि चौथी, हे जग तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे दुःखात सापडलेले आहे. या जगात तृष्णा आहे, तृष्णामुळेच दुःख उद्भवत होत असते. तर या ठिकाणी ही रट्टपालाची गोष्ट, या 4 मानवी गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये ग्रहण कराव्या, अंमलात आणाव्या. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन